गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्त संप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात किंवा घरात काही ना काही संकट, अडचणी, त्रास, आजारपण असतात, ज्यांचे निराकरण होणे बऱ्याचदा कठीण असते. अशा वेळी आपल्या मनातले भाव व्यक्त करून त्यांचे निराकरण व्हावे हा भाव ठेवून प्रार्थना करावी. लहान मुलांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे जसे आईला समजते, तसेच आपल्या भक्तांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे परमेश्वराला माहीत असते. आपण फक्त संकल्प स्वरूपात परमेश्वरासमोर मांडायचे असते आणि सप्ताहाचे नियम असतील त्याप्रमाणे आचरण करत आपले चित्त परमेश्वराकडे वळवणे म्हणजेच पारायण होय. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वर प्राप्त होण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले आहे. परमपूज्य श्री टेंबे स्वामी नेहमी सांगत की दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल, परंतु गुरुचरित्रातील किमान 5 ओव्या नित्य वाचनात असू द्या. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे